मुंबईतल्या मराठी माणसाला ठाकरेंनीच घालवलं असा आरोप केला जातो. हे चुकीचे आरोप आहे. सांगा ना मला ह्याला जबाबदार कोण आहे? आपण लोकल आपला मूळ माणूसच आहे ना, कारण आपण त्यांना सपोर्ट करतोय बाहेरच्या लोकांना. आणि मग नंतर मुंबा मारायचे की बाहेरचे आले आणि आपल्या लोकांवरती बसले. कारण बघा, हे भले यांनी किती पण प्रोपोगंडा करा की हेच सर्व शिष्ट आहे, 25 वर्ष हे मांडीला मांडी लावून बसले होते ठाकरेंच्या, तेव्हा यांना दिसली नाही का मुंबईची वाट कोणी लावली? मराठी माणूस कोणामुळे गेला त्याला मराठी माणूस बी जबाबदार आहे. तुम्हाला उद्योगधंदा करायला नको, बिझनेस करायला नको. काका काय सांगाल, मुंबई कुणाची होणार? मुंबई भाजपची होणार आणि मुंबई करायची होणार. ठाकरे ना ब्रँड नावाचा एक तो धाक होता ना लोकांना, लोक थोडीफार म्हणजे त्यांना घाबरून असायची, बरोबर ना, कोणाची मान वर करून बघायची हिंमत नाही व्हायची. तर मला वाटते की ठाकरे हे पाहिजेच मुंबईला. सध्या तिथे ठाकरे काम करतात, त्याच्यामुळे आय थिंक बेस्ट आहेत. मुंबईतली लाडकी बहीण कुणाला निवडून देईल? शिवसेना मशाल. असं वाटतं की शिवसेना आली तर कुठेतरी मराठी माणूस हा मुंबईमध्ये राहील. काय वाटतं राजकारणाविषयी? आता असतं महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी मुंबईत सुरू झाली आहे. महानगरपालिका कुणाची होणार हे 15 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या मतपेटीत टॉप सिक्रेट असलं तरी story.com माध्यमातून मतदारांना काय वाटतं हे आपण जाणून घेऊयात. काका काय सांगाल, मुंबई कुणाची होणार? मुंबई भाजपची होणार आणि मुंबई करायची होणार. असं का वाटतं? कारण कसं आहे, केंद्र सरकार कोणाचं आहे सांगा ना. केंद्रात भाजपचं सरकार आहे, आपला राज्यात कोणाचं सरकार आहे, युतीचं आहे. आणि आता महापालिकेत कोणाचं होईल, जे ट्रिपल इंजिन होऊ दे ना, असं माझं म्हणणं आहे. कारण का केंद्रीय फंड पाहिजे तर आपण दिलाच पाहिजे, आणि जर परिवर्तन हे झालंच पाहिजे. आज 25 वर्ष शिवसेनेचं सरकार म्हणजे आपल्या महापालिकेमध्ये होती ना, मग ते आता उलटून टाकण्याची वेळ आली आहे. मुंबईतल्या मराठी माणसाला ठाकरेंनीच घालवलं हा आरोप केला जातोय, काय वाटतं? नाही, मला हे पटत नाही आहे. कोणीच कोणाला घालवलं नाही. पण ते काय आपल्या काळानुसार बदल हा होणारच आहे, इकडून तिकडून जाणार आहे. आणि भारतात देशात इकडून तिकडं मराठी असं नाही हो, कुठला तरी मुंबईकर. आपण देशाचे संविधानच विसरत चाललो का असं मला वाटलं. मराठी असं नाही, सगळंच आहे, सगळे आपलेच आहेत. मला सांगा, बाकीचे लोक हे नाहीच का आपले मतदार आहे? फक्त मराठीच माणूस मतदार आहे, सगळंच आहे ना. प्रत्येक राज्याचं आहे, वेगळं वेगळं होणारच. बोला मावशी, काय वाटतं मुंबई कुणाची होणार? मला त्याचा अजिबात इंटरेस्टच नाही. काय वाटतं, काय इंटरेस्ट का ना का गेला म्हणजे आता आमच्यासाठी आमचं सगळं चांगलं होईल तेव्हा सगळे चांगले. जो कुठला पक्ष करेल ना काम तो आपला पक्ष. काय वाटतं मावशी? सगळे एकत्र होतील आणि मिश्र सरकार येईल असं वाटतं. मनसे आणि ठाकरे एकत्र आले म्हणजे ठाकरे बंधू एकत्र आले, काय वाटलं तुम्हाला? चांगलं वाटतं. हां, म्हणजे मुंबईचा विकास कोण साधू शकतो? मुंबईचा विकास कुणीच साधू शकत. होय, का असं वाटतं? कारण सगळे जणांचे कमिशन वगैरे बांधलेली आहेत. जी कंत्राक्ट दिलेली आहेत ना त्याची कमिशन वगैरे सगळ्यांची बांधलेली आहेत आणि ते लोकसत्तात आलं पण आहे. हो, ताई, तुम्ही ज्येष्ठ नागरिक झालात, मुंबईमध्ये इतक्या वर्षापासून मतदान करताय, आतापर्यंतचा तुमचा कालखंड कसा राहील? आतापर्यंतचा म्हणजे पहिली 25 वर्ष छान होता, पण आता या नंतरच्या कालखंडात मुंबई अगदी बकाल झाली आहे. त्यामुळे आता मुंबई नकोच वाटते. मुंबईचा विकास कसा व्हायला हवा आता पुढे, काय वाटतं? मुंबईचा विकास म्हणजे पहिल्यांदा लोकसंख्या कमी व्हायला पाहिजेत, बाजूची शहरं चांगली व्हायला पाहिजेत, म्हणजे तिथली लोक तिथेच राहतील. बाहेरची लोक येण्यासाठी मुंबईचं सुधारली पाहिजे. मुंबई मेरी जान म्हणत मुंबईमध्ये मराठी माणूस निघून गेला आणि तिथे परप्रांतीय आला असं वाटतं? हो, मराठी माणसाला कामच नाही आणि मराठी माणसाला काम करायला पण नको. दोन्ही प्लस मायनस आहे. हो, असं आहे, ते दोन्ही आहे. म्हणजे माणसं घालवली त्यांनी, कारण ज्यांच्याकडे पैसा कमी आहे. कारण इथं आता इथे एवढं टोलेजंग शिवाजी पार्कला बांधलं आहे, फक्त गुजराती आणि हिंदी लोकांनाच परवडेल, मराठी माणसांना परवडणं कमी आहे. म्हणजे घराच्या समस्या ही काय ह्याच्यामुळे सुटणार नाही की इथे शिवाजी पार्कला घरं बांधून घराची समस्या सुटणार नाही इथे. असं म्हणतात ना, मराठी माणूस पळवला म्हणतात ना. कोणी ठाकरे समजा आरोप करायचा, ठाकरेने स्वतःचा बंगला बांधलाय. आम्ही नाही म्हणत आहे असं 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 त्यांच्यावर आरोप केले जातात. हो बरोबर, पण ते आरोप करतात मराठी. पण त्यांनी जो बंगला बांधला तो मराठी माणसाने बांधला का सांगा ना? कुठल्या तरी बाहेरचाच माणूस होता, मी गुगल सर्च कराने बघा, तेव्हाच मला मराठी माणूस आठवला नाही का? जेव्हा खासदारची तिकीट दिली ती कोणाला दिली आहे? मराठी माणसाला दिली. तुम्ही फक्त नाव म्हणजे वोटिंग पुरतंच मराठी करणार, तर हे बरोबर नाही. कुठेतरी आता
आपलं ठेच लागायला आणि इतकी वर्ष होते ना, परिवर्तन होऊ द्या असं माझं म्हणणं आहे. मुंबईतल्या कामाचं श्रेय कुणाला जातं काय वाटतं? मुंबईच्या विकासाचं श्रेय. तर विकास तसा मग कुठे वाटतोय काय आहे तर आम्ही त्रासमध्ये भोगतोय पब्लिक ते माहीत कोणालाच पाहिजे काय. ट्रान्सपोर्ट पुरता झालाय, बाकी कुठेही विकास दिसत नाही. फक्त ट्रान्सपोर्ट पुरता झालाय, ते रेल्वे मार्ग, भुयारी मार्ग एवढंच, बाकीचं कुठेही विकास दिसत नाही. मुंबईतला माणूस धूळ खाऊन जगतोय असं वाटतंय का? आता ते शिवाजीपर्यंत आलं तर वाटतंच आहे, शिवाजीवर धुळच मिळते, बाकी काहीच नाही मिळत आहे. आमच्यासाठी काही नाही हो का, म्हणजे सामान्य जनतेसाठी काही नाही केलेलं आहे. त्यांनी करावं, म्हणजे आम्ही त्यांच्या ह्याच्याने मतदान करायला आम्हाला आवडेल, सगळं काही काही गोष्टी करायला आवडेल आम्हाला नको वाटतं ते सगळं. ठीक आहे. तुमचं घर कुठे आहे, मुंबईत की मुंबईच्या बाहेर? मुंबईत आहे. आणि तुम्ही म्हणता धूळ, त्याच्यावर होतं आम्ही बोललो होतो की दादर हे मुंबईचं हृदय आहे आणि हे हृदय आता पडण्याच्या मार्गावर आहे. मग इथे कोण पाहिजे फायनली? पण मी पुन्हा एकदा सांगतो, जर विकास हवा असेल, गतिमान विकास हवा असेल तर भाजपलाच द्या. नाही सांगता येत नाही काय राजकारण एवढं किचकट झालंय ना, काही सांगता नाही येत. बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न काय वाटतं याच्यावर? नाही नाही नाही, तो पॅटर्नच बरोबर नाही. आता मी सांगतो की नोटाला मग काय अर्थ राहिला, बरोबर आहे. आता मी समजा बिनविरोध निवडून आलो आणि तिकडूनच्या लोकांना जर नोटा जर करायचं असेल, नोटा म्हणजे काय, यातला कोणीच नको आहे ना, बरोबर की नाही. समजा मी तिथे असेल आणि मी पण जर नको असेल आणि आता मी बिनविरोध जर निवडून आलो तर मग नोटाला अर्थ काय ना. मुंबईच्या कामाचं श्रेय म्हणजे मुंबईच्या विकासाचं श्रेय कुणाला जातं? आता तरी शिवसेनेला आहे थोडंसं श्रेय, बस. खरं तर ऐन निवडणुकीच्या तोंडावरच हे श्रेयवादाची ठिणगी पडली आहे आणि त्यामुळे मतदानावर काही इफेक्ट होईल असं वाटतं. नाही, पण हे नेहमीच आहे ना, ऐन वेळीच पडतं सगळं हे मध्ये. तरी आता अजून हे नाही निघालं 100 महिन्याचं भाडं द्या आणि तुम्ही हे आपलं ओनरशिप करा वगैरे, असं तरी अजून नाही निघालं. कारण ते निघतं नेहमी महापालिकेच्या निवडणुका किंवा विधानसभेच्या असल्या तेव्हा पण असं ते होतं. तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात, मुंबईमध्ये विकास होतोय असं म्हटलं जात आहे, पण खरंच वाटतंय का तुम्हाला? काय विकास पुन्हा अजून काय कशा पद्धतीने विकास झाला पाहिजे? तेवढा तरी अजून काय वाटत नाही विकास वगैरे झालेला. आता हे मेट्रो झाले किंवा तो सिलिंग झाला आहे, हे झालं आहे ते वगैरे, तसं काय वाटत नाही. सगळेच सारखे आहेत ना, जे येतात ते निवडून. तुम्ही भरपूर निवडणुका पाहिल्या असतील, पॅटर्न चेंज झालाय आणि काय वाटतं हा जो पॅटर्न निवडणुकीचं जे राजकारण जे चाललंय आता सध्याचं, तर काय वाटतं? निवडणुकीला ते बॅलेट पेपर पहिले होते ना, तेच बरोबर होते. आता ते EVM मशीन वगैरे हे काय, त्यावरती आमचा काय विश्वास नाही तेवढा आहे. मुंबई आमच्या सर्वसामान्य माणसांची, मराठी जनतेची. मुंबईची पार वाट लागली असं म्हटलं जातं. का असं म्हटलं जातं, काय कारण? मुंबईची वाट लावणारे अजून जन्माला यायचे आहेत, अजून त्यांनी जन्मच घेतला नाही मुंबईची वाट लावण्याला. मुंबईची सत्ता कोणासोबत? हा, मुंबईची जनता कोणासोबत? मुंबईची जनता अशी कोणासोबत आहे, पण आम्हाला वाटते की ठाकरे हे ब्रँड नेम असावं मुंबईमध्ये. कारण त्यांच्या ठाकरे ना ब्रँड नावाचा एक तो धाक होता ना लोकांना, लोक थोडीफार म्हणजे त्यांना घाबरून असायची, बरोबर ना, कोणाची मानवर करून बघायची हिंमत नाही व्हायची. तर मला वाटते की ठाकरे हे पाहिजेच मुंबईला. फडणवीसांनी मुंबई सुधरवली का? हा, फडणवीसांनी मुंबई सुधरवली? फडणवीसांनी मुंबई सुधरवली का ठाकरेंनी मुंबई सुधरवली हा भागच नाही. मुंबईचा विकास करणं हा त्यांचा अधिकारच आहे, हे त्यांना केलंच पाहिजे कोणाला. त्याच्यामुळेच यांनी सुधरवली नाही, आम्ही जनतेने त्यांना निवडून दिलं होतं. आता ते कशामुळे कळलं का तुम्हाला? तर त्यांना जनतेची कामं केलीच पाहिजे ना. हा झाला आपलं जगण्याचा अधिकार. का ही लोकशाही आहे, आपण लोकशाहीमध्ये आपण ह्यांना निवडून देतोय, बरोबर की नाही. हे आमचे हे नोकर आहेत, आम्ही त्यांचे नोकर नाही जनतेने. मुंबईतल्या मराठी माणसाला ठाकरेंनीच घालवलं असा आरोप केला जातो. हे चुकीचे आरोप आहे. कसं जाणार, मुंबईमध्ये मूळ मुंबईकर गिरणी कामगार, बरोबर, प्रत्येकाच्या घरामध्ये 5-5, 6-6 जण. आता एका घरामध्ये एक फॅमिली कशी राहणार? तर त्यामुळे ते 6 जण म्हणजे वेगवेगळे झाले. मग त्याच्याकडनं म्हणजे अर्थ करणार त्याच्यामध्ये, बरोबर. प्रत्येकाच्या केशामध्ये तेवढे पैसे नव्हते. मूळ मराठी माणसाकडे एवढा श्रीमंत नव्हता, तो नोकरदार वर्ग होता, बरोबर, कमवणारा वर्ग नव्हता, एक व्यापारी वर्ग नव्हता. त्याच्यामुळे त्यांना ते परिस्थिती जुळवून घेणं भाग पडलं होतं. म्हणून ते असं कोण बोलू शकत नाही की मुंबईच्या बाहेर लोकांना हाकलवलं, हे चुकीचं आहे.
खरं तर तुम्ही एक तरुण आहात. मुंबईचा विकास कसा झाला पाहिजे? मुंबईचा विकास आता मुंबईचा विकास ज्या पद्धतीने झाला पाहिजे ना त्या पद्धतीने होतच नाही आहे. बाहेरचे लोंढे येत आहेत, कुठेही फुटपाथवरती घरं बांधत आहेत, कुठेही झोपडपट्ट्या तयार करत आहेत, बरोबर ना. सरकारी जमिनी हडपत आहेत, त्याच्यावर त्यांना मोफतमध्ये घरं बांधून देत आहेत. आता बघा ना प्रत्येक ठिकाणी SRA प्रकल्प केवढे आहेत, हे आले कुठं नाही, यांना घरं दिली कोणी, यांना झोपड्या बांधायला जागा दिली कोणी, बरोबर ना. हे चुकीचं आहे सगळं ना. हे जे मुंबईमध्ये घडते ना हे मुंबईकडे थांबवायला पाहिजे वास्तविक. हा या सगळ्याला कारणीभूत कोण? सगळे राजकारणी लोक टोटल कम्प्लीट. मी असं कुठल्या पक्षाला आरोप करत नाही, कळलं की नाही. प्रत्येक ज्या एरियाचा नेता आहे, ज्या एरियामध्ये पोलीस स्टेशन आहे, ज्या एरियाचा म्हणजे मुख्य काय म्हणतात सिनियर PI आहेत, नगरसेवक आहे, आमदार आहे, त्यांनी ह्याच्यात लक्ष घातलं पाहिजे ना. हे लोकांनी लक्ष नाही घातलं तर मग हे असं सगळं मुंबईचा विकास कसा होणार? मुंबईमध्ये असं बाकीच्या गोष्टी अशा घडणारच आहेत. मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. नाही, हे स्लोगन चुकीचं होतं. मुंबई तुमची भाषा कधीच हालत नाही आहे, कळलं की नाही. उलट मग त्याविरुद्ध काय काय अजून घोषणा बाळासाहेबांनी उठाव लुंगी बजाव पुंगी वगैरे अशा काय काय घोषणा दिल्या होत्या, बरोबर ना. आता मुंबई तुमची भांडी घासा आमची, आता ह्याच्याबरोबर मी सांगितलं असतं काही एक, पण ते मीडिया पुढे बोलणं मला ते पटणार नाही आहे, बरोबर, म्हणून बोलत नाही आहे. याला उत्तर. दादा, मुंबईत बिनविरोध निवडून येणं हा प्रकार जो नवीन पॅटर्न आलाय, काय वाटतं त्याविषयी? नवीन पॅटर्न नाही आहे, हे आणलं आहे लोकांनी, कारण ह्यांना लढता येत नाही. अशी निवडणूक झालीच नाही पाहिजे, अशा निवडणुकीला मान्यता दिलीच नाही पाहिजे. हे निवडणूक आयोगाने याच्यावर प्रतिक्रिया घेतली पाहिजे की असे जे बिनविरोध निवडून कसे काय येतात. म्हणजे एका वेळेस 12 लोक फॉर्म भरतात आणि अचानक एका रात्रीत कळतं की सगळे घरी बसलेत, पैसे घेऊन कसे घेऊन दमदाटी घेऊन ते आम्हाला नाही माहिती, पण हे चुकीचं आहे. मग नोटा कशाला ठेवला आहे? हे घरातच नोटा मोजतो आहेत फक्त आणि बिनविरोध निवडून येत आहेत, पण हे चुकीचं राजकारण. असं नाही झालं. पार्टीचे 60 जण बिनविरोध हो निवडून आले, भारतीय जनता पार्टीचे आले निवडून, आम्हाला पण कळलं पेपरमध्ये. पण आता हे कसं काय करतात, हे मॅनेज करतात. जसं अगोदर 40 पळाले होते, आता 62 की 60 निवडून आलेत. आता हे मला वाटतं पुढच्या निवडणुका जेव्हा होतील तेव्हा हे 288 जे काय आहेत फिगर ती पण हे लोक निवडून आणतील. ठाकरे बंधू एकत्र आले, त्यांची पॉवर दिसून येईल का मुंबईत? नाही ना, दिसेल काय खरोखर दिसेल. कारण बघा, हे भले यांनी किती पण प्रोपोगंडा करा की हेच सर्वश्रेष्ठ आहे. 25 वर्ष हे मांडी लावून बसले होते ठाकरेंच्या, तेव्हा यांना दिसली नाही का मुंबईची वाट कोणी लावली? हा, आज 90 कितीतरी कोटी रुपये या लोकांनी FD करून ठेवल्या. आता हे FD घालवत आहेत सगळे, घरात बसून लोकांना पैसे द्यायचे आहेत ह्यांना आणि निवडणुका जिंकायच्या आहेत, बाकी काय नाही. ठाकरे का? आम्ही आहोत. फडणवीसांनी मुंबई सुधरवली असं वाटतं? आयडिया नाही आहे, कारण की आम्ही बघतोय तर तो एरिया सध्या शिवसेनेकडे आहे. आमचा डेव्हलप एरिया आहे, म्हणजे कुठला एरिया? काळा चौकी. सध्या तिथे ठाकरे काम करतात, त्याच्यामुळे आय थिंक बेस्ट आहेत. आम्ही स्वतःही बघतोय, मिस्टर आहेत त्याच्यामुळे माहीत आहेत. तर आय थिंक ठाकरे इज द बेस्ट. आधीचं राजकारण आणि आत्ताचं राजकारण बेकार आहे, काय फरक काय वाटतं? खूप फरक आहे. कारण की सध्या जिथे एक नॉर्मल व्यक्ती आपले प्रश्नही मांडतो ते होत नाही. पहिले त्यावेळेस काम होत होतं, आता बोलतो डेव्हलप झालंय, पण आम्हाला असं वाटत नाही की झालंय म्हणून. मुंबईचा विकास नक्की कोणी केला? बाळासाहेब ठाकरेंनी. म्हणजे आता जे सत्ताधारी नाही, आहेत, अजिबात नाही. कसं विश्लेषण करा? कारण की खूप आहे, लहानपणापासून बघितलेलं राजकारण आत्ता आम्ही प्रत्यक्ष जो बघतोय राजकारणात खूप फरक आहे. काय फरक? खूप, की बाळासाहेबांच्या वेळेस जे ठाम होतं त्या आत्ताच्या वेळेस ठाम नाही. आत्ता फक्त सत्ता कोणाची हे महत्त्व आहे आणि ते मग कोणाकडे पण जात आहेत. मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावर श्रेयवादाची ठिणगी पडली असं वाटतं? नाही, हे सगळं विकास कामं नाही. मी बघते तरी अजून जे कोस्टल रोड कोणी केला? नाही, मला एवढी आयडिया नाही आहे, कारण की मी एवढी राजकारणात नाही आहे. मिस्टर आहे तर त्यांच्याकडून थोडंसं ऐकायला भेटतं, पण एवढं प्रॉपरली मी राजकारणात नाही जात. बोलायचंच नाही या विषयावर, काय बोलून उपयोगच नाहीये. कारण शेवटी जे निवडून येणार आहे ते आपण किती मत दिलं तरी शेवटी निवडून येणार आहे ते भलतेच असणार आहे. पण तुम्ही एक मतदार आहात, मतदार म्हणून तुम्ही ज्याला मत देणार आहे त्याच्यावर पण कॉन्फिडंट नाहीये, अजिबात नाहीये. हल्ली कोणावरच कॉन्फिडन्स नाहीये ह्या बाबतीत. म्हणजे मुंबईकरांचा विश्वास उडालाय असं म्हणता येईल? नक्की लाडक्या बहिणीचा काय फरक नाही पडत? नाही, आम्हाला मिळतच नाही तर आम्हाला काय फरक पडणार? मुंबईतली लाडकी बहीण कोणाला निवडून देईल? शिवसेना मशाल. आमच्या पिढ्या ह्या शिवसेनेवरती, म्हणजे शिवसेनेलाच आमचं प्रेफरन्स आहे. असं वाटतं की शिवसेना आली तर कुठेतरी मराठी माणूस हा मुंबईमध्ये राहील.
असं आमचा बाळासाहेब ठाकरेंवरती खूप असा विश्वास होता आहे आणि राहील, म्हणून आम्हाला वाटतं की शिवसेनाच यावी. ठाकरे बंधू एकत्र आले, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. कसं वाटलं? तो एक खूप छान वाटतंय आणि आम्हाला वाटतं की त्यांची युती अशीच कायम राहावी आणि त्यांनी मुंबईसाठी काहीतरी करावं. मुंबईतला मराठी माणूस कोणासोबत असणार मग? ऑब्विसली शिवसेना मनसेसोबत. नाही, पण युती झाली आहे ना. आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले हे उद्धव साहेबांसोबत. स्वतःच्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी, नाही तर 20 वर्ष का बरं नाही आले? त्याचं कारण आता तेच सांगू शकतात ना. नाही, पण ॲज अ मराठी मुंबईकर म्हणून तुम्ही कसं बघता याच्याकडे की आता स्वतःच्या पक्षाचं आम्हाला असं अस्तित्व वाटतंय, हे कुठेतरी विरंगळत चाललंय, विरघळत चाललंय. मग ते टिकवण्यासाठी ते एकत्र आले का? तसं काही मी असं स्पष्टीकरण देऊ शकत नाही, पण आम्हाला असं वाटतं की त्या दोघांनी एकत्र आलेत तर त्यांनी मुंबईमध्ये युती तर झालीच आहे, तर त्यांनी मराठी माणसासाठी काहीतरी करावं, स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून. मुंबईतल्या मराठी माणसाला ठाकरेंनीच घालवलं असं म्हटलं जातं किंवा असे आरोप केले जातात. मला नाही वाटत, असं नाही वाटत. मग मुंबईतला मराठी माणूस मुंबईतून निघून जाण्याचं कारण काय वाटतं? मुंबईतला मराठी माणूस मुंबईतून निघून जाण्याचं कारण, माणूस कधी कधी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पण चुकी करतो ना. आपण प्रत्येक वेळेस दुसऱ्याला दोष देऊ शकत नाही ना. जेव्हा आपण दुसऱ्यावरती बोट करतो तेव्हा प्रत्येक वेळेस 4 बोटही आपल्याकडे असतात. समोरच्याला प्रत्येक वेळेस आपण दोष देऊ शकत नाही. ते आपल्यासाठी चांगलं करतच असतील, पण आपण पण ते घ्यायला पाहिजे ना. पेपरमध्ये बातम्या आल्यात आणि काय कसल्या हे राजकारणाचा आणि काय वाटतं राजकारणाविषयी? आता असतो का तथा असतो का? तुम्ही मतदार आहात. काय असं माहिती आहे, आपण कोणाचं बोललं तर उगाच आपल्यावरती त्यापेक्षा आपण नाही बोललो काय. राजकारणात ते हे राहिलं नाही, अर्थ राहिला नाही. जो तो आपली वर बाजू करतो, वरचढ करतो आहे, त्यामुळे पहिल्यासारखं राजकारण राहिलं नाही. आणि आता काय राजकारणाला अर्थ नाही, त्यापेक्षा आपलं शांत असलेलं हेच बरं आहे. पहिल्यासारखं राहिलं नाही म्हणजे काय फरक आहे पहिला आणि आता पहिल्याचं राजकारण म्हणजे किती हसत आनंदात होतं, आणि आता एकामेकाच्या शिवाय बहिणी आईवरून शिवाय वगैरे खाणं राजकारण नाही म्हणत. मुंबईची पार वाट लागली असा सूर असतो, असा मुंबईकराचा सूर बदलण्याचं कारण काय वाटतं? या लोकांनी जे इलेक्शनवाले लढत आहेत त्याच लोकांनी वाटलं, आणि काय बाहेरचे कोण आले नव्हते. मुंबईचे वातावरण हेच लोक आहेत आणि कोण आहेत. मुंबईच्या राजकारणात अगदी म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरच श्रेयवादाची ठिणगी पडली आहे. ठाकरे बंधू श्रेय घेताय, तिकडे फडणवीस श्रेय घेताय. काय वाटतं? ते त्यांच्या मनाचं आहे, ते आपण काय बोलू शकत नाही. ते त्यांच्या मनाचं आहे. फडणवीसांनी मुंबईचा विकास केला का? हां, केला आहे ना, त्यांनी चांगलं केलं. मुंबई मेरी जान म्हणत मुंबईकराची जागा परप्रांतीयांनी घेतली. काय वाटतं? असं वाटतं का? नाही, त्यांच्यात अजून तेवढी हिंमत येणार पण नाही आणि आम्ही ते करायला देणार पण नाही. समजलं ना? त्यामुळे ते फक्त ह्या पोकळ घोषणा असतात. आता काय इलेक्शन आलं बरोबर, लोकांच्या मनामध्ये काहीतरी म्हणजे मतं खेचण्याचा प्रकार आहे हा, बाकी काही नाही. तुम्हीच म्हटलात ना SRA वगैरे आलंय ना. मी म्हटलं अहो काय झालं, स्थानिक नेत्यांनी स्थानिक पोलीसवाले म्हणजे कळलं का हे सगळ्यांचा वाट आहे. ह्या लोकांनी मिळून हे सगळं वाढवलेला प्रश्न आहे. नाही तर कोणाची हिंमत होती का कुठं येऊन राहायची, बिंदास कुठे दुकान घालायची? सांगा ना मला. ह्याला जबाबदार कोण आहे? आपण लोकल आपला मूळ माणूसच आहे ना, कारण आपण त्यांना सपोर्ट करतोय बाहेरच्या लोकांना. आणि मग नंतर मुंबा मारायचे की बाहेरचे आले आणि आपल्या डोक्यावरती बसले. त्यांना हातपाय पसरायला कोणी दिलं? आपल्याच लोकांनी त्यांना हातपाय पसरायला जागा दिली ना. तुम्ही ते करूच नका ना. पहिली गोष्ट, तुमचं घर मुंबईत आहे? हो, बॉर्न अँड बॉटअप 8वी पिढी आहे मुंबईतली. मूळ मराठी आहेत आम्ही इकडचे. तर आता फायनली कोणाची सत्ता येणार? काय वाटतं? टॉप सिक्रेट काय असणार मुंबईचा टॉप सिक्रेट काय? एकच वाटते की मराठी माणसाची सत्ता आहे मुंबईमध्ये. मराठी माणूस टिकला पाहिजे, मराठी माणूस राहिला पाहिजे. कळलं? याकरता जे काय करता येईल ते आम्ही करायला तयार आहोत ॲज अ मराठी म्हणून. मुंबईचा महापौर हिंदू होईल? हिंदू नाही, मराठीच होईल. हिंदू मराठी कोण आहेत? हिंदूच आहेत ना. हिंदू हा निवडणूक याचा प्रचाराचा भाग आहे. हिंदू बोलायचं आणि मतं जमवायची त्याला अर्थ नाहीये. बरोबर ना? बरोबर. हिंदू का बोलतात ते शब्द वापरतात? कारण त्यांना मराठी बोलायला जड जाईल. मग त्यांचे जे नेते आहेत, जे भैया आहेत किंवा शर्मा यूपी गुजराती आहेत, त्यांना दुःख होईल, अरे हमारा क्यों नाही भेटेगा. तर तेच चालू झालंय. जसं काय माहितीये ना, त्या हिंदी भाषिकांची मतं घेतण्याचा हा एक पार्ट आहे. हिंदू मतदार म्हणजे कोण? हिंदू म्हणजे कोण झाला की ते बाहेर नाही येणार उपरे. बरोबर ना? मग त्यांची मतं कशी घ्यायची? मग आपण त्यांचा त्याच्या नावाने प्रचार करायचा हिंदू.
अरे मराठी हिंदू नाही आहे का? हा जन्मलेला मराठ्यात हिंदू नाही आहे का? सांगा मला तुम्ही. मग हिंदू कोण? हे काय चाललंय? बरोबर ना. इथे एक 15 वर्ष अगोदर बघा मुंबईमध्ये सगळे गुण्या गोविंदाने नांदत होते. ख्रिश्चन धर्म समाज आहे, आपले इथे सगळा समाज आहे. कधी भांडणं मारामाऱ्या, कधी आत्ताच बघितलं हा जातीचा तो धर्माचा. अरे काय चाललंय सगळं? त्या नाना पाटेकरचं माहिती आहे ना, ते तो पिक्चर निघालेला इधर से काटो उधर से काटो, कोण लाली निकले. ठाकरेंनी पण भोंग्याचा मुद्दा धरला होता. साहजिक चांगलं आहे ना. मी कुठे नाही म्हटलं. लोकांना आता ध्वनी प्रदूषणाचा त्रास झाला. लोकांना आजूबाजूला आजारी माणसं असतात, मुलांची शाळा परीक्षा असते. तुम्ही 6 वाजता उठून 4 वाजता भोंगे वाजवणार. तुम्ही तुमच्या प्रार्थना करा, पण तुमच्या आतमध्ये करा. आज आम्हाला वाटते की हिंदू मंदिरामध्ये प्रार्थना व्हावी, पण ते आतमध्ये व्हावी. त्याचा आवाज एक लिमिट पाहिजे प्रत्येक आवाजाला, बरोबर ना. त्यात लोकांना त्रास झाला नाही पाहिजे कुठल्या गोष्टीचा. ह्याच्या विरुद्ध आपण कळलं. भोंगे वाजतात म्हणून त्याच्या विरुद्ध नाही करणार, पण भोंगे कितपत आवाजात वाजले पाहिजे त्यांनी पण ठरवलं पाहिजे ना. खरं की खोटे सांगा मला. मग तसंच आहे. हिंदूंनी मग महाआरत्या करत बसल्या, टाळ वाजवत बसले रात्रभर, चालणार का? आपल्या हिंदूच त्याला आवाज विरोध करणार त्या गोष्टीनं. तसं ना आमचं पण त्या गोष्टींना विरोध आहे. ज्या गोष्टी झाल्या पाहिजे ना त्या गोष्टी व्हायलाच पाहिजे असं आहे. मुंबईत ऐन निवडणुकीच्या तोंडावरच श्रेयवादाची ठिणगी पडली आहे असं वाटतंय. हा ते करणारच ना, नाही तर मग निवडणूक लढणार कशा? यांच्याकडे काही अजेंडाच नाही आहे. हे लोक आले निवडून, महागाई, भ्रष्टाचार, आणि ते भ्रष्टाचारी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले. कोस्टल रोड असेल, मेट्रो असेल, याचा श्रेय घेतलं जातं. हो, ते श्रेय घेणारच. कारण जेव्हा हे लोकांनी त्याचे प्लॅनिंग केले होते तेव्हा हे सगळे मांडीला मांडी लावून बसले होते. आणि आता हे सांगतात मी केलं, ते सांगतात मी केलं. एकीकडे फडणवीस म्हणतायत की उद्धव ठाकरेंनी परस्पर उद्घाटन केलं होतं कोस्टलचं. असं परस्पर उद्घाटन कोणी करू शकत नाही. हे जे फडणवीस साहेब तर खूप वरच्या लेवलचं छाती टोकून बोलतात, आणि ते सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्यामुळे आपण काय त्याबद्दल बोलणं काही पॉईंट नाही आहे. पण ठीक आहे, त्यांचं म्हणणं, त्यांचे विचार आहेत. त्यांनी म्हणालं की असं असं होतंय म्हणून, की उद्धव साहेबांनी केलं म्हणून. त्याला आपण काहीच नाही करू शकतो. आम्हाला तरी माहिती नाही या गोष्टी, की त्यांनी असं लपून काहीतरी केलं असेल आणि ते आता सांगतायत छाती टोकून. म्हणजे तुम्हाला ठाकरेंवर विश्वास आहे? का नाही विश्वास? आज मुंबई जी राहिली आहे ना इतकी वर्ष, ही ठाकरेंमुळेच राहिलेली आहे. आज ठाकरेंचाच आवाज आहे. काही झालं की मुंबईकर त्यांच्याकडेच जातात. हे आत्ता हे नवीन आले आहेत आणि हे स्वतःला सांगतात की आम्ही सगळं करतोय. तसं नाही होत. आम्ही एवढी वर्ष बघतोय मुंबईत, एवढी वर्ष राहिलो आहे. आम्ही सगळ्या पिढीतनं सगळं बघत आलो. त्यामुळे इम्पॉसिबल आहे. सध्याचं जे राजकारण चाललंय मुंबईत, काय वाटतं? सध्याचं जे राजकारण चाललेलं आहे मुंबईमध्ये, तर प्रत्येकाला महानगरपालिकेवरती आपला झेंडा लावायचा आहे. परंतु मुंबईमध्ये जी परिस्थिती आहे की जे मुंबईतल्या लोकांना लाईट, पाणी आणि हे ड्रेनेज, गटर याची जो चांगली सोय करतो त्यालाच लोक मतदान करणार, बरोबर आहे. आणि सध्या हा जो मतदारांना एकमेकांना युती करून हे करून आपल्याकडे खेचण्याचा जो प्रयत्न करतायत, परंतु मुंबईचा मतदार राजा जो आहे तो फार हुशार आहे. त्याला माहिती आहे की आपलं काम कोण करणार. त्यांना महानगरपालिकेमध्ये आपला जवळचं आणि स्थानिक उमेदवार हे जास्तीत जास्त मुंबईकर स्थानिक उमेदवाराला मतदान करतात. महानगरपालिका कुणाची होणार काय वाटतं? महानगरपालिका फडणवीस साहेब, भाजप, शिवसेना युतीची होईल असं मला वाटतं. मराठी माणूस असं केलं जातं, पण असा आरोप सुद्धा ठाकरेंवर केला जातोय की मराठी माणसाला ठाकरेंनीच घालवलं. तर ह्या आरोप काय पटतोय का तुम्हाला? नाही, तसं कसं आहे माहिती आहे का, मराठी माणूस कोणामुळे गेला त्याला मराठी माणूस बी जबाबदार आहे. तुम्हाला उद्योगधंदा करायला नको, बिझनेस करायला नको. मराठी माणसांची जर घरं या मुंबईमध्ये टिकली असती तर मराठी माणूस राहिला असता, बरोबर आहे. इथं घरं एका घरामध्ये 4 भाऊ, एका घरामध्ये 2 भाऊ, तर हे आपसमधल्या झगड्यामुळं हे लोक बाहेर गेलेले आहेत. आणि जी सुविधा महानगरपालिकेने मुंबईच्या डेव्हलपमेंट लवकर झालं पाहिजे होतं ते झालेलं नाही. बऱ्याच चाळी अजून रखडलेल्या आहेत.
त्याचं जर डेव्हलपमेंट झालं असतं तर मराठी माणूस टिकला असता इथे. त्यांना उद्योगधंदा मुंबईमध्ये दिला असता तर तो राहिला असता. आज एका घरामध्ये 2 भाव असताना दोघांचं भांडणं होत आहेत आणि घर विकून बाहेर जात आहेत. मुंबई मेरी जान म्हणत परप्रांतीयांनी मुंबईकरांची जागा घेतली असं वाटतं का मराठी माणसाची? नाही नाही नाही, या देशामध्ये संविधानाचं राज्य आहे. प्रत्येकाला कुठेही जाण्याचा अधिकार आहे, बरोबर आहे. मुंबईमध्ये जर इथं कोणी आलं नाही तर त्या आपली प्रगती होणार नाही, कारण त्याचे जे संस्कार आहेत ते आपण घ्यायचे असतात, आपले संस्कार त्यांना द्यायचे असतात, बरोबर आहे. हे एकामेकाचं जर देवाणघेवाण जर झालं नाही तर तुम्ही तुमची प्रगती करू शकत नाही. कोस्टल रोड कोणी केला हो मुंबईतला? बघा, कोस्टल रोडचा जो प्रोजेक्ट जो आहे तो जे आता काय मी तर काय बघायला गेलेलो नाही, परंतु जे काय सांगतात की आमचं प्रोजेक्ट आहे यांनी उद्घाटन केलं. हे म्हणतं की आम्ही सध्या सत्तेत आहे, आम्ही केलं. तर याच्यावरून ऐन मुंबईच्या निवडणुकी म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावरच श्रेयवादाची ठिणगी पडली असं वाटतंय, असं जाणवतं. होय होय होय, बरोबर आहे. तो प्रत्येकजण म्हणतो की कोस्टल रोड आम्ही केला, मेट्रो आम्ही केलं, परंतु जे काय कोणी केलेलं आहे ते त्यांना माहिती आहे. कारण भाजप म्हणजे मी एका पार्टीचा आहे म्हणून पार्टीच्या बाजूने बोलत नाही, परंतु ज्या दिवशी एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी तसं बघायला गेलं तर फार कामाचा जोर घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं, की माझं वैयक्तिक मत आहे, एक मतदार राजा म्हणून मी तुम्हाला सांगतो की महानगरपालिकेवरती फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांचा झेंडा फडकेल. मुंबईत बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न, हा पॅटर्न पटतोय तुम्हाला? नाही नाही, का? कसं आहे माहिती आहे, बिनविरोध निवडणूक होणं हे संविधानाला धोका आहे, लोकशाहीला धोका आहे, बरोबर आहे. मतदार राजाला जो हक्क दिलेला आहे तो त्यांनी हक्क पूर्ण बजावून उमेदवार प्रतिनिधी निवडून द्यावा, बरोबर आहे. हे जे आज चाललेलं आहे, आता ते अंतर्गत काय चाललेलं आहे, कोण कुठं काय करतं, कोण कुठं म्हणजे अंतर्गत उमेदवाराला धमकी देतात का पैसे देतात, हे त्या उमेदवारांनी समजलं पाहिजे आणि जनतेनेही समजलं पाहिजे की बिनविरोध निवडणूक जर घ्यायची असेल तर राजा महाराजांचे राज्य यायला पाहिजे. हे संविधानाची काय गरज आहे? लोकशाहीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढं कष्ट करून हे संविधान दिलेलं आहे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक स्त्रीला, कुठच्या देशातल्या कान्याकोपऱ्यातल्या माणसाला मतदानाचा हक्क दिला, मतदान राजा बनवला आणि तुम्ही तो हक्क डावलताय, हक्क सोडून देताय. हे जर असंच होत गेलं तर उद्या भविष्यात मतदान होणार नाही, उमेदवार बी उभा राहणार नाही आणि काहीच होणार नाही. त्याच्यामुळे उमेदवार हा मतदानाच्या पेटीनंच झाला पाहिजे निवडून. ओके. लोकांनी दिलेला उमेदवार, तुमच्या मनाने अंतर्गत ठरवून केलेला उमेदवार चुकीचा आहे. मुंबई कुणाची होणार? म्हणजे मला वाटतं मुंबईचं सध्याचे वारे जे वाहत आहेत, जोपर्यंत आता मुंबईचं कल्याण करेल आणि आत्तापर्यंत काय मुंबईची दशा करून ठेवली किंवा अवदशा करून ठेवली देव जाणे, पण ज्याच्या बाजूने जनतेचा कौल असेल वाटतं त्याचीच होईल. मुंबईने कोणी यावं, माझं तर असं म्हणणं आहे की मुंबईचं भलं करा. आज आपण ते रस्ते बिस्ते जे काही बघतोय, जी काही गर्दी आज आपण बघतोय, फुटपाथचे प्रश्न आहेत, विविध प्रश्न आहेत, जी कुठली पार्टी यावी त्यांनी हे सगळं सॉल्व्ह करावं. आतापर्यंत काय झालंय, अर्ध झालंय, अर्ध नाही, असं सगळं अर्धवट राहिलेलं आहे. रस्त्यावरून प्रवास करताना काय वाटतं तुम्हाला, म्हणजे मुंबईची दशा कशा पद्धतीने पलटली पाहिजे, काय वाटतं? दशा म्हणजे मुंबईची खरोखरच अवदशा झालेली आहे मुंबईची. आज तुम्ही ट्रेनला गर्दी बघा, बसला गर्दी बघा, रस्त्यावरचे फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. तुम्हाला आज म्हाताऱ्या माणसांना सरळ फुटपाथवरून चालता येत नाही अशी दशा. आज शिवाजी पार्कला बघा, कितीतरी ठिकाणी तुम्हाला खास कलगे इथे दिसतात. त्यामुळे हे सगळे जर त्यांनी जर सुधारलं, जी कोणी लोक येतील त्यांनी जर सुधारलं तर चांगलंच आहे. मुंबईतला मराठी माणूस कुणाच्या बाजूने? मुंबईतला मराठी माणूस तसं एक्झॅक्ट काही मला तसं सांगता येणार नाही, कारण तसं मी सांगू पण नाही आहे. पण मराठी माणूस असं आत्तापर्यंत ज्यांनी केल्याण केलेलं मराठी माणूस त्यांच्याच बाजूनी असावा, त्यांच्याच बाजूनी यायला हवा. 2 ठाकरे बंधू एकत्र आले त्या दिवशी काय वाटलं होतं? खूपच चांगली गोष्ट आहे ही गोष्ट. का माझ्या मते खरोखर जर आधी झाली असती तर आणखीनही चांगलं आहे, अजूनही चांगलं आहे. दोन्ही ठाकरे बंधू किंवा दुसरी कुठलीही पार्टी असो मुंबईचं कल्याण करतील अशी आशा नक्कीच आहे. मुंबई कुणी सुधारली? मुंबई सुधारली
तसं एक्झॅक्ट काही सांगता येत नाही, पण ज्या आतापर्यंत BMCची सत्ता ज्यांच्या हातात होती, आम्ही बऱ्याचदा ठिकाणी बघितलं. इव्हन आता तुम्ही 6 डिसेंबरचं पण बघा. 6 डिसेंबरचं BMCचं सत्ता कोणाची असो, मला काही कोणाचं नाव घ्यायचं नाही आहे, पण 6 डिसेंबरचं जर काम तुम्ही आत्ता रिसेंटली, कारण मी इथे काम करतो त्या दृष्टीने जर 6 डिसेंबरचं काम बघितलं तर 4 दिवसामध्ये आपल्याला सगळ्यांना शिवाजी पार्क या लोकांनी क्लिअर करून दाखवलं. म्हणजे हे ताजं उदाहरण आहे. बाकी सत्ता कोणाची हो, कोणाची होती या मताचं मी नाही आहे, मत मी कदाचित मांडूही नाही आहे. पण जो कोणी असेल त्यांनी मुंबईचा विकास करावा, आणि दादर म्हणाल तर दादरचा आणखीन विकास झाला तर आणखीन चांगलं आहे. एक मतदार म्हणून मुंबईच्या जाहीरनाम्यात काय असायला हवं? मुंबईच्या जाहीरनाम्यात म्हटलं तर तसे बरेच प्रश्न आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे आज जी मुंबईमध्ये वाढती गर्दी आहे, आज जे फेरीवाले तुम्ही बघताय, हे काही वर्षांपूर्वी हे फेरीवाले इथे नव्हते. आज आम्हाला फुटपाथवरून त्यावेळेला नीट चालता येत होतं, पण आज अशी अवस्था आहे की फुटपाथवरून नीट चालता येत नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर पाण्याचा प्रश्न तर आहेच, बऱ्याच ठिकाणी पाणी नाही आहे. इलेक्ट्रिसिटी आमच्या इथे बऱ्याचदा काही ठिकाणी जाते. रस्त्याचा प्रश्न तर आहेच. हे सगळे असंख्य प्रश्न आहेत. हे सगळे जर मार्गी लावले तर मला वाटतं मुंबई लवकरात लवकर सुधारण्याचा प्रयत्न करा. आणि बाहेरचं जे अतिक्रमण आहे मुंबईमध्ये वारंवार, आज तुम्ही बघताय भरलेल्या ट्रेन आज VT स्टेशनला येतात. ही लोकं येतात कुठे, जातात कुठे, काय प्रश्न आहे, कोणाला काही सांगपत्ता नाही आहे. मुंबईतल्या मराठी माणसांना ठाकरेंनीच घालवलं असा आरोप केला गेला आहे, काय वाटतं? नाही, मला तसं कोणी घालवलं, कोणी यावं या काही मताचं नाही आहे. मुंबईतला मराठी माणूस अजूनही इथे आहेत. शिवाजी पार्कला पण मराठी वस्ती इथे चांगली आहे. त्यामुळे मला असं वाटतं नाही मुंबईच्या बाहेर कोणी मराठी माणूस गेलेलं. मराठी माणूस इथेच आहे. फक्त काय झालेलं आहे, बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या इथे वाढलेली आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की इथे मुंबईमधला मराठी माणूस कमी झालेला आहे की काय. सो ती गर्दी वाढली, ती गर्दी तुम्ही थांबवलीत, आपोआप मराठी माणूस वरती येणार. मुंबई मेरी जान म्हणत परप्रांतीयांनी मुंबईकरांची जागा घेतली असं वाटतंय का? नक्कीच घेतलेली आहे, पण याच्याकरता मुंबईकरच जबाबदार आहे. आज जर थोडंसं परकीयांचं अतिक्रमण जर आपण रोखलं, फक्त पॉलिटिकल पक्षांवर अवलंबून आहे, पण आपणही जरा स्वतःची जर नैतिक जबाबदारी ओळखली आणि त्या दृष्टीने आपण सर्वसामान्य माणूस जरी वागला, तरी मला वाटतं हे परप्रांतीयाचं जे अतिक्रमण आज आपल्याला इथे दिसतं आहे ते कमी होण्यास मदत येईल. मराठी माणूस किंवा मुंबईमधला जो काही, मराठीच नव्हे पण मुंबईमधला जो काही स्थानिक माणूस आहे, मग तो गुजराती असो, कच्ची असो, मारवाडी असो, कोणीही असो, जो मुंबईकर खरा आहे तो नक्कीच राहणार आहे इथे. राजकीय वारे कुठल्या दिशेने वाहू लागले, म्हणजे काय वाटतं तुम्हाला राजकारणाकडे बघताना एक मतदार म्हणून? तसं म्हटलं तर काय माहिती येणार राजकारणाचं. आज ही पार्टी इकडे तर उद्या पार्टी इकडे, हाच नेता इथे तर उद्या तिथे, काही सगळा गोंधळ आहे. सगळा काय म्हणतात ना, सगळी ती शिकरण, राजकीय शिकरण करून या लोकांनी ठेवलेली आहे. पण मला असं वाटतं ज्याचे विचार, ज्या नेत्यांचे विचार, ज्या पार्टीचे विचार आपल्याला पटतील तिथे आपण जाऊ. बाकी कुठला झेंडावरती आहे आपल्याला माहिती नाही. आज आहे तो उद्या नाही आहे. कौल कुणाचा लागेल? मुंबईचा टॉप सिक्रेट 16 तारखेला उघडणार आहे, कुणाच्या दिशेने उघडेल? मला वाटतं मराठी माणूस आला, आणि मराठी माणूस किंवा रादर मराठी माणूस म्हणण्यापेक्षा जो स्थानिक इकडचा मुंबईकर आहे, मी परत सांगतो की भाषा प्रांत वगैरे प्रांतीयवाद सगळ्यात सोडा, पण जो स्थानिक मुंबईकर आहे त्याला इथे जास्त प्राधान्य मिळालं पाहिजे असं मला वाटतं. बिनविरोध निवडणुकीचा पॅटर्न जो सध्या सुरू आहे किंवा आणला गेला आहे असं वाटतं का? नाही, बिनविरोध निवडणूक ही मी आत्ता म्हणजे माझ्या पाहण्यात तरी कुठे आलेली नाही आहे. शेवटी विरोधी पक्ष पण तितकाच झालेत बिनविरोध निवड. अच्छा, असं नाही, ते त्याची कल्पना एवढी मला नाही आहे. तर मुंबईचा मतदार कुणाला कौल देणार हे टॉप सिक्रेट 16 जानेवारी रोजी आपल्याला कळणारच आहे. तर अशाच पुन्हा नवीन व्हिडिओजसाठी story.com ला फॉलो करा. मी नुपूर पाटील, story.com मुंबई.